आर एट मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण थंडी स्पेशल बनवले गुळपोळी। हे मम्मी नेहमी बनवते थंडीमध्ये। सो रेसिपीसाठी आपण घेतलं आहे शेंगदाणे, खोबरं, गूळ, तीळ आणि इलायची। सो एकीकडे शेंगदाणे भाजून घेतले आहेत, एकीकडे खोबरं आपण खिसून घेतोय आणि खोबरं खिसून झालं की खोबऱ्यालाही आपण भाजून घ्यायचं आहे। तीळ आणि इलायचीही सोबतच भाजून घेतली आहे। त्याच्यानंतर कढाईमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून गूळ पाक तयार करून घेऊया। थोडीशी साखर घातली आहे। सो आता हे शेंगदाणे ग्राइंड करताना याच्यामध्ये इलायची, लवंग आणि काळी मिरी थोडीशी घातली आहे। आता खोबरंही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया, तीळ खोबरं सगळं। पाकही आपला तयार झाला आहे। सो आता पीठ मळण्यासाठी 2 वाटी गव्हाचा पीठ, थोडंसं बेसन आणि जे आपण वाटून घेतलेलं साहित्य ते सगळं ह्याच्यामध्ये घालून मळून घेणार आहोत। सो मळण्यासाठी जे पाक आपलं होतं ते थोडंसं कोमट आहे गरम, सो ते जाळीने गाळून त्याच्याने मळून घेणार आहोत। सो छानपैकी मळून गेल्यानंतर पीठ घट्टच मळणार आहोत, त्याच्यामध्ये जास्त सॉफ्ट नाही करणार आहे। जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्रीही भिजत घालू शकता, पण ॲटलीस्ट ह्याला 4 ते 5 तास भिजत ठेवावं लागतं, जेणेकरून हे छान पीठ फुगतं आणि व्यवस्थितही राहतं। आणि थोडंसं दूध घातलं पीठ मळताना। सो आता आपलं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे। आता आपण ह्याला बनवायला स्टार्ट करूया। सो मम्मीने असं लाटायला घेतलं आहे। ह्याला तळताना छानपैकी तुम्ही तळूही शकता, पण हे असं मम्मी अशाच प्रकारे बनवते। सो ह्याला तेल चारी बाजूने सोडून छानपैकी क्रिस्पी ब्राऊन असं एक फ्राय करून घेतलेलं आहे, छान भाजून घेतलेलं आहे। हे कम से कम एक 10 ते 15 दिवसपर्यंत छानपैकी स्टोर राहतं। ट्रॅव्हलसाठी पण छान आहे आणि रोजच्या नाश्त्यासाठी पण उत्तम आहे आणि थंडीसाठी तर खूपच छान आहे। म्हणून माझी मम्मी नेहमी प्रत्येक थंडीमध्ये हे बनवतेच। सो तुम्ही बनवली आहे का गुळपोळी आणि तुमच्या इथे कशा पद्धतीने बनवली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। काही सजेशन असेल तर नक्की सांगा। थँक्यू सो मच।